नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण इयत्ता 5वीच्या वर्गाची गणित या विषयाची द्वितीय घटक चाचणी परीक्षा सन 2022-23 प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासणार आहोत। प्रश्न पहिला अ, रिकाम्या जागा भरा। 3 गुणांसाठी हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे। 1. संख्येच्या एकक स्थानी 0 असेल तर ती संख्या टिंबटिंबने विभाज्य असते। 2. दुसरे पा 2 मिनिट बरोबर टिंबटिंब सेकंद 120। तिसरे आहे टिंबटिंब ही संख्या मूळही नाही व संयुक्तही नाही। त्याचं उत्तर 1 आहे। प्रश्न पहिल्यातलाच ब, योग्य जोड्या लावा। गट अ आणि गट ब देण्यात आलेला आहे आणि उत्तराच्या ठिकाणी तुम्हाला पर्याय लिहायचा आहे फक्त। 1 अर्धा, त्याची ब जोडी बरोबर आहे 0.50। दुसरे आहे पाव, त्याची क जोडी बरोबर आहे 0.25 आणि तिसरे आहे पाऊण, त्याची अ जोडी बरोबर आहे 0.75। प्रश्न दुसऱ्यातलाच अ बघा। खालील उदाहरणे सोडवा। 2 गुणांसाठी विचारलेले आहे। 1. 2 ने विभाज्य असणाऱ्या संख्येला गोल करा। 3 संख्या दिलेल्या आहेत 325, 864, 921। त्यांच्यापैकी 864 ही 2 ने विभाज्य असणारी संख्या आहे म्हणून तिला आपण गोल करून घेतलेला आहे। दुसरे बघा, 5 ने विभाज्य असणाऱ्या संख्येला गोल करा। 3 संख्या दिलेल्या आहेत 730, 122, 433। त्यापैकी 730 ही 5 ने विभाज्य असणारी संख्या आहे म्हणून तिला आपण गोल करून घेतलेला आहे। ब प्रश्न बघा। खालील उदाहरणे सोडवा। 4 गुणांसाठी विचारलेला आहे हा प्रश्न। बेरीज करा। 45.83 अधिक 167.4। पा या ठिकाणी ज्या ठिकाणी दशांश चिन्ह आहे बरोबर त्याच्या खालीच दशांश चिन्ह येऊ द्यायचं, अशा पद्धतीने मांडणी करायची। त्याचं उत्तर आले आहे 213.23। दुसरे पा वजाबाकी करा। 63.4 वजा 31.8। त्याचं उत्तर आलेलं आहे 31.6। बघा 4 8 जात नाही, आपण हातच्या घेतला। 14 8 गेले, 6 राहिले। 3 3 1 गेला 2 आणि हातच्याचा 1 गेला 1 राहिला आणि 6 3 गेले 3, 31.6। प्रश्न तिसरा बघा। खालील शाब्दिक उदाहरण सोडवा। 3 गुणांसाठी दिलेला आहे। एका ड्रेससाठी 3 मीटर 25 सेंटीमीटर कापड लागते तर 4 ड्रेससाठी किती कापड लागेल? काय करावं लागेल आपल्याला? त्यांचा गुणाकार। एका वस्तूवरून आपल्याला अनेकांची किंमत काढायची असेल तर आपल्याला गुणाकार करावा लागतो। मग 3.25 गुणिले 4 त्याचा गुणाकार आला आहे 13, म्हणजे 4 ड्रेससाठी 13 मीटर कापड लागते। बघा 4 पंचे 20, 0 हातच्याला 2, 4 दुने 8 हातच्याचा 2, 8 आणि 2 10, 0 आला हातच्याला 1, 4 त्रिक 12 आणि हातच्याचा 1 13। दशांश चिन्ह ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी दशांश चिन्ह द्यायचं आहे। 2 अंक सोडून दशांश चिन्ह आहे म्हणून आपण या ठिकाणी 2 अंक सोडून दशांश चिन्ह दिलेलं आहे।